चिटणीस नरेंद्र जनार्दन मोरे साहेब, सहचिटणीस प्रमोद गणपत मोहिते साहेब, खजिनदार सागर अशोक कदम साहेब, तसेच संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिताताई कासारे, उपाध्यक्षा जयश्रीताई पवार, चिटणीस मानसीताई कदम, सहचिटणीस नमिता मोरेताई, खजिनदार राजश्रीताई जाधव आणि आदर्श तरुण मंडळाचे अध्यक्ष अमित नरेंद्र सकपाळ, चिटणीस संदेश शिवदास शिंदे आणि खजिनदार उमेश कांबळे या सर्वांना सप्रेम जय भीम। आज वर्षावासाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आपण धम्मदेशनीसाठी बोलवलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। माझ्यासोबत माझे आलेले मित्र माननीय शांतारामजी साळोखे साहेब, हे पाली भाषेचे अभ्यासक आहेत आणि माजी खासदार बाळासाहेब साळोखे 1957चे पहिले खासदार, त्यांचे पुतणे आहेत, माजी सनदी अधिकारी आहेत। सोबत माझे एक मित्र आणखी येत आहेत, पारिस जगताप साहेब, जे पाली भाषा समन्वय समितीचे पालघर जिल्ह्याचे समन्वयक आहेत। आणि या ठिकाणी मला खूप बरं वाटलं की तीनही वयोगटातील मंडळी या विहारामध्ये उपस्थित आहेत। मला संदेश शिंदे साहेब नेहमी संपर्कामध्ये गेले, एक महिन्यापासून त्यांनी माझी तारीख घेतली होती की तुम्हाला यायचं आहे आणि हा जो विहार आहे आपला, या विहाराला 50 वर्ष कंप्लीट होतात हे सुद्धा मला त्यांनी सांगितलं। इतका सुंदर विहार आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येने विहारात येतात, बालक बालिका येतात, तरुण मुलं येतात, महिला मंडळ येतात आणि आपले वयोवृद्ध ग्रस्त सुद्धा येतात, तर ही खूप आनंदाची बाब आहे। कारण मुंबई ही आपल्या सर्वांचीच कर्मभूमी झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं जास्तीत जास्त जीवन हे आपण मुंबईमध्ये केलेलं आहे। बाबासाहेबांचं राजगृह आपण बघतो, आंबेडकर भवन बघतो, पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघतो, भारतीय बौद्ध महासभेची स्थापना असेल किंवा बौद्ध जनपंचायतीची स्थापना असेल, हे सर्व मुंबईतच झालेलं आहे। त्यामुळे मुंबई ही जशी जगाची आर्थिक राजधानी आहे, तशी आपल्या बौद्धांची सुद्धा ती एक धम्म राजधानी आहे, असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। तर या ठिकाणी मी वेगळी अशी धम्मदेशना देणार नाही। आज जे प्रवचन झालं, म्हणजे आज जे वाचन झालं धम्मग्रंथाचं, त्यानुसारच मी तुमच्याशी संवाद साधणार आहे। जर तुम्ही माझ्या धम्मदेशनाने बोर झाले तर मला तसं सांगा, म्हणजे मी थांबेल, नाही तर मग मी बोलतच राहील। तर आज धम्मग्रंथाचं आपण वाचन केलं, भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म। त्या धम्मग्रंथामध्ये आपण जो शेवटचा चॅप्टर वाचला, प्रकरण खंड 6 मधला, की पूर्ण काश्यप, अजित केशकंबल, मखली घोषाल, संजय बेलनची पुत्र, निगंत नारपुत्र आणि आणखीन एक वाद, असे 6 लोकांचे आपण नावं त्याच्यामध्ये वाचले। पण आपण ते नावं मराठीत वाचले, तर पाली भाषा सुद्धा आपल्याला येणं गरजेचं आहे। जसं आपण त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलं, वंदना आपण म्हटली, तर ही सगळी पाली भाषेमधून आहे। तर पाली भाषा ही प्रत्येकालाच आली पाहिजे। आपण काय करतो, मराठीचं पाली करतो आणि पालीचं मराठी करतो, पण मूळ पालीतले जे स्वर असतात त्या स्वरानुसार जर ती वंदना म्हटली तर ती कानाला खूप अतिशय श्रवणीय वाटते। आजची वंदना सुद्धा खूप छान म्हटली, अतिशय सुंदर झाली वंदना, की लहान मुलांवर जरी संस्कार झाले तर मुलं मोठेपणी आपला वारसा पुढे चालवतील। जो बुद्धांनी वारसा आपल्याला दिला, बाबासाहेबांनी आपल्याला जो वारसा दिला, आपल्याला सतत पुढे न्यायचा आहे। तर बुद्धांनी त्याचा धम्म हा जो ग्रंथ आहे, आपल्या बौद्धांसाठी अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आहे। 5 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माच्या इंग्रजी लिखाणावरून शेवटचा हात फिरवला आणि 6 डिसेंबर 1956च्या मध्यरात्री, म्हणजे 5 आणि 6च्या मध्यरात्री बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं। म्हणजे एखादा बोधिसत्व ज्या पृथ्वीवर जन्माला येतो तर त्याचे सगळे कार्य करून जातो। जर बाबासाहेब ग्रंथ लिहायच्या आधी जर महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले तर आज आपल्याला तो ग्रंथ मिळाला नसता। म्हणून बोधिसत्व हा अनेक वेळेस जन्म घेतो, जन्म घेऊन आपल्याला दुःखमुक्त करत असतो। आपण खंडामध्ये ऐकलं, ताईंनी वाचलं की सर्व कृतीचं उगमस्थान मन आहे। आज तुमच्या मनात विचार उत्पन्न झाला की या ठिकाणी एक वक्ता बोलण्यासाठी येणार आहे, तर आपण त्याचं ऐकलं पाहिजे, म्हणून तुम्ही या ठिकाणी आला। तर तुमचं ते कुशल मन आहे, कुशल कर्म तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालं, म्हणून तुम्ही या ठिकाणी आले।
आणखीनही बरेच लोक आहेत की ज्यांना वाटलं की जाऊ द्या, काय नेहमी तेच बोलतात येणारे लोक, आपल्याला माहित आहे सगळं, आपल्याला सर्व माहित असतं, पण बोलणारा वक्ता एखादी अशी गोष्ट सांगून जातो की ती आपल्या आयुष्याला कल्पने देऊ शकते, बरोबर. तर बुद्धांनी त्याच्या धम्मामध्ये मनाची व्याख्या केलेली आहे. तथागत म्हणजे हे जगातले पहिले असे शास्त्रज्ञापेक्षा खूप उच्च कोटीचं व्यक्तिमत्व की ज्यांनी पहिले मनाला केंद्रित केलं. आपण बघतो की आज या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात, तुमचा आणि माझा संवाद चाललाय, मी बोलत आहे, तुम्ही ऐकत आहात. तर तथागतांनी आपल्याला 6 ज्ञानेंद्रिय सांगितलेले आहेत. इतर लोकांनी आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय सांगितलेले, पंचेंद्रिय आपण म्हणतो, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. डोळ्याने आपण पाहतो, कानाने ऐकतो, त्वचेने स्पर्श करतो, जिभेने चव घेतो आणि नाकाने एखादा वास घेतो किंवा आपला श्वासोच्छ्वास घेतो. पण मनाची व्याख्या कोणीच केली नाही. आधुनिक काळामध्ये 100-200 वर्षापूर्वी मनासाठी मनोवैज्ञानिक निर्माण झाले, त्याला सायकोलॉजिस्ट असं म्हणतो आपण, मानसशास्त्रज्ञ. पण तथागतांनी हे 2500 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे. धम्मपदाचा ग्रंथ जर आपल्याकडे असेल तर आपण पहिलीच गाथा बघा. धम्मपदामध्ये एकूण 423 गाथा आहेत आणि 26 वग्ग आहेत. तर पहिला जो वग्ग आहे तो यमक वग्ग आहे. पहिल्या वग्गामध्येच तथागत म्हणतात की मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाची पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततोनं दुःख अन्वेती चक्कं व वहतोपदन. काहींनी ग्रंथात वाचलं की सर्व गोष्टींचं उगमस्थान मन आहे आणि प्रधान सुद्धा मनच आहे. पण जर तुमच्या मनामध्ये अकुशल विचार उत्पन्न झाला, दूषित विचार उत्पन्न झाला, तर ज्याप्रमाणे बैलाच्या खुराच्या पाठीमागे बैलगाडीचं चाक फिरतं, त्याप्रमाणे दुःख तुमचं पाठलाग करतं. दुसऱ्या गाथेमध्ये तथागत लगेच तुम्हाला सुखाची अनुभूती देतात. तथागत म्हणतात की मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुख अन्वेती छाया व अनपायिनी. म्हणजे सर्वच गोष्टींचं उगमस्थान मन आहे. सर्व गोष्टी मनामध्येच उत्पन्न होतात. ज्यावेळेस आपण कुशल प्रसन्न मनाने एखादी गोष्टीचा विचार करता, त्यावेळेस तुमची सावली पाठलाग करते. ज्याप्रमाणे उन्हामध्ये ज्यावेळेस आपण चालत असतो त्यावेळेस आपल्या पाठीपाठी आपली सावली येते, त्याचप्रमाणे सुख तुमचं पाठलाग करतं. तर सगळ्या गोष्टीचं उगमस्थान काय? मन आहे. म्हणून मनावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व मनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तथागतांनी काय सांगितलं आपल्याला? ध्यानधारणा करायला सांगितलं. एकूण तथागतांनी 40 कर्मठानं सांगितलेले आहेत. कर्मठान म्हणजे कर्मस्थान. त्यापैकी एक आहे आनापान सती आणि आपण आनापान सतीची नेक्स्ट आहे विपස්සना. विपස්සना म्हणजे विशेष प्रकारे पाहणे, पස්සना म्हणजे पाहणे. आपण विहारामध्ये आनापान सती करता की मला माहित नाही, करता का? तर आपण आता नवीन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी सांगतो म्हणून नव्हे, 10 मिनिटं आपण आनापान सती केली पाहिजे. ज्यावेळेस आपण खूप धावत पळत विहार देतो, आता मी पण खूप धावत पळत आलो होतो, एकदम अस्वस्थ असतो व्यक्ती प्रवास करून आल्यानंतर. तर थोडं शांत होण्यासाठी आपल्याला बसावं लागतं, पाणी प्यावं लागतं आणि आपल्या मनाला शांत करावं लागतं. तरच ते मन चांगल्या गोष्टीचा विचार करेल. धावत पळत आलो तुम्ही म्हटलं तर अकरा धाव दिसणार सुरू. आता माझ्या डोक्यात काय काय विचार आहेत विहारपासून आल्यापासून, मी तेच बोललो असतो. तर त्यासाठी आपण 10 मिनिटं आनापान सती केली पाहिजे. ती युट्यूबला अवेलेबल आहे. आणि आनापान सतीची पुढची स्टेप आहे विपස්සना. विपස්සनेसाठी आपल्या मुंबईला गोराईमध्ये ग्लोबल विपස්සना पॅगोडा आहे. त्या ठिकाणी आपण 10 दिवसाचे शिबिर करू शकता. लहान मुलांचे शिबिर असतात, बालकांचे शिबिर असतात, टीनेजर लोकांचे शिबिर असतात, जेणेकरून आपण शांत होतो. तथागताचा धम्म जो आपण बुद्धांच्या धम्मामधून वाचतो तो आपण थिअरॉटिकली वाचतो, पण प्रॅक्टिकली बुद्धिझम सुद्धा आपल्याला आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यासाठी विपස්සना करणं मस्त आहे. काही लोकांची मतमतांतरे असतील, तो वादाचा विषय आहे, त्याबद्दल आपण बोलायचं नाही. आपल्याला धम्माला पुढे न्यायचं आहे. तर बुद्धांनी धम्मामध्ये मी तुम्हाला सांगितले की 6 वाद त्यावेळेस होते. 6 वाद म्हणजे काय? तर आता जसं आपण बघतो मार्क्सवाद आहे, आंबेडकरवाद म्हणतो, त्याप्रमाणे वाद म्हणजे चर्चेचा विषय. तर तथागतांच्या आधी सुद्धा 6 लोक हे फार त्यावेळेस प्रतिष्ठित होते. त्यांना मानणारे खूप मोठा असा समुदाय होता. तथागत त्यांच्याकडे सुद्धा शिकायला गेले. ज्यावेळेस ते सिद्धार्थ होते, बोधिसत्व सिद्धार्थ, त्याने त्या 6 वादामधून त्यांना काही निष्पन्न झालं नाही. शेवटी मग ते गयेला गेले. गयेला गेल्यानंतर आपलं
पिंपळाचं जे झाड आहे, ज्याला आपण काय म्हणतो बोधी ट्री म्हणतो, त्या बोधी ट्रीच्या खाली ज्यावेळेस ते बसले आणि त्यांनी स्वतःचं अवलोकन केलं. पाली साहित्यामध्ये त्याला अवलोकन हा शब्द आहे. स्वतःचं अवलोकन केलं की बाबा मी एवढं धावतोय, पळतोय आणि याच्यातून निष्पन्न काहीच नाही. हे जे लोक स्वतःला विद्वान समजतात यांच्याकडे गेलं तरी शेवट मला मिळत नाहीये, पण मला शेवटचं डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे. मी विरायावरून निघालो तर मला चर्चगेटला पोहोचायचं आहे, पण मला चर्चगेटला कसं पोहोचायचं आहे कोणीच सांगत नाही. तथागतांनी स्वतःच अवलोकन केलं आणि त्या रात्री वैशाखी पौर्णिमेला त्यांना तो म्हणजे सम्यक संबोधी प्राप्त झाली. आता सम्यक संबोधी प्राप्त झाली म्हणजे आपली सुद्धा अनेक लोकांची मतमतांतरे असतात की यांना काय असं प्राप्त झालं. सम्यक संबोधी म्हणजे स्वतः प्राप्त केलेलं ज्ञान, आणि ते ज्ञान अत्युच्च असं ज्ञान. नॉर्मल ज्ञान तर आपण पुस्तक वाचलं तरी आपल्याला ज्ञान मिळतं, पण वाचून चिंतन करून मनन करून आणि शेवटच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे मला, ते ज्ञान. आता शेवटचं डेस्टिनेशन काय बुद्ध धम्मामधलं तर निब्बाण. आपल्या ग्रंथात आपण आता 2-3 वेळेस आपल्या कानावर तो शब्द आलेला आहे निब्बाण. निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे अशी एक स्टेप किंवा अशी एक स्थिती की त्या ठिकाणी काहीच नाही, आता संपलं, लास्ट. म्हणजे जन्म पण नाही आणि मृत्यू पण नाही. पण निब्बाणाला कोण प्राप्त होऊ शकतो? तर जो खरंच बुद्ध धम्म आणि संघाचा अभ्यास करेल, प्रॅक्टिकली अभ्यास करेल, थेरॉटिकली अभ्यास करेल आणि त्याचं स्वतः आत्मसात करेल, चिंतन करेल, मनन करेल. पण निब्बाण म्हणजे काय? निब्बाण हा शब्द पालीमध्ये म्हणजे त्याची फोड जर केली आपण तर नि आणि वान असं होतं. तर वान माहिती आपण कशाला म्हणतो? तृष्णेला म्हणतो. तृष्णेचा नायनाट करणे म्हणजे निब्बाण. आपल्या प्रत्येकामध्ये तृष्णा आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. कोणाबद्दल असूया आहे, कोणाबद्दल आसक्ती आहे, कोणाबद्दल प्रेम आहे, कोणाबद्दल राग आहे, कोणाबद्दल लोभ आहे. तर याचा जो समूळ नायनाट करतो तो निब्बाणाला प्राप्त होतो. पण निब्बाणाला कोण प्राप्त होऊ शकतं? तर उपासक प्राप्त होऊ शकतात, उपासिका प्राप्त होऊ शकतात, भिक्खू तर होऊ शकतात, पण त्यांनी त्याप्रमाणे ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. तर याच्यामध्ये 4 स्टेप सांगितलेले आहेत तथागतांनी निब्बाणाला प्राप्त करायचं असेल तर. तर उपासक असू आपण बुद्धांच्या धम्मजाडस आपण वाचतो तर विशाखा ही श्रोतापन्न झाली असं आपण नेहमीच ऐकतो. तर श्रोतापन्न ही पहिली अवस्था आहे. श्रोतामध्ये पडणे, श्रोत म्हणजे ऐकणे. तर धम्मामध्ये ऐकण्याला खूप महत्व आहे. तुमच्या विहाराचं नाव आनंदा बुद्ध विहार आहे. तथागतांचे जे पट्टशिष्य होते आणि सेवक होते उपट ठाकऱ्यांचं नाव सुद्धा आनंद होतं आणि ते तथागतांचे सख्खे चुलत भाऊ होते, सख्खे मावस भाऊ होते. पण 35 वर्षे ते तथागतांच्या सोबत राहिले. 35 वर्षे ते अर्ह झाले नाही, ते गोपस्थाक म्हणूनच राहिले, एक सेवक म्हणून. पण ज्यावेळेस तथागतांचं निर्वाण झालं, महापरिनिर्वाण झालं आणि मग समस्या उत्पन्न झाली की आता बाबा हे धम्म कसं काय कलेक्ट करायचं, आपण धम्माचं कलेक्शन कसं करायचं. तथागत गेले. मग त्यावेळेस महाकाश्यप भंते जे होते यांच्या अध्यक्षतेखाली पहिली धम्मसंगीती भरली. 3 महिन्यानंतर राजा अजातशत्रू त्याचे अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सगळ्या धम्माचं संगायन झालं. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे धर्म नाही, आपण गफलत करू नये. आपल्या बुद्धाने त्याचा धम्मामध्ये सांगितलेलं आहे, धम्म वेगळा आहे आणि धर्म वेगळा आहे. धम्माचं प्रयोजन वेगळं आहे, धर्माचं प्रयोजन वेगळं आहे. जगाची पुनर्रचना करणे याला धम्म असं म्हणतात आणि ते तथागतांनी आपल्याला 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. धम्म हा निसर्गातून उत्पन्न होतो. तथागत निसर्गात गेले, निसर्गात राहून त्यांनी चिंतन मनन केलं आणि तिथून धम्माची उत्पत्ती केली. म्हणून धम्म ही आपली जीवन जगण्याची एक पद्धती आहे, नैसर्गिक विचार आहे, थॉट आहे. तर या प्रकारचा धम्म आहे. तर धम्माला जर आपल्याला खरंच पुढे न्यायचं असेल, धम्माला ग्लानी जर आणायची नसेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. चिंतनाची असते, मननाची असते आणि त्याचं अन्वेषण करणे, इन्व्हेस्टिगेशन करणे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तर आणखीन पहिलाच आवाज चांगला होता. ठीक आहे राहू दे. मी म्हटलं तुम्हाला की धम्माचं प्रयोजन जगाची पुनर्रचना करणे. धम्माच पर्पज इज नथिंग बट द रिकन्स्ट्रक्शन ऑफ दी वर्ल्ड. आपल्या बुद्धाने त्याचं धम्मामध्येच लिहिलेलं आहे. तर माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं असं आहे की
धम्माचं काम करताना 50 वर्षापासून आपण जे विहारामध्ये येता, आपल्या अनेक पिढ्या विहारामधून आल्या गेल्या आणि आता येत आहेत. तर या सगळ्यांवर धम्मसंस्कार होणे हे केवळ वर्षावाचा कोणतंच कार्य नाही, तर हे आपलं वर्षभर काम चाललं पाहिजे. वर्षावास हा 3 महिन्यांचा असतो, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा. परंतु वर्षभर जर तुम्ही पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी या ठिकाणी एकत्र आलात, उपवासात ग्रहण केलं, तर आणखी धम्म आपला पुढे जाईल. तर उपवासाच्या बाबतीत आपल्या सर्वांची कन्सेप्ट क्लिअर असतील तरी मी सांगतो, त्यामध्ये उपवासात म्हणजे उपास नाही. बऱ्याच लोकांचा भ्रम असतो की उपवासात म्हणजे जसं इतर लोक उपास करतात, कडक उपास दिवसभराचा, म्हणजे स्वतःची थुंकी पण गिळायची नाही, तर तसं नाही. उपवासात म्हणजे काय की ज्याप्रमाणे आता आपण त्रिशरण ग्रहण केलेलं आहे, तर आपल्याला त्या दिवशी त्रिशरण पंचशील ग्रहण करतो आपण उपासक म्हणून. पण ज्या दिवशी तुम्हाला उपवासात ग्रहण करायचं असेल, तर भिक्खू असतील तर खूपच चांगलं, भिक्खू नसतील तर तथागतांची मूर्ती आपल्या समोर असतेच. मूर्तीच्या समोर आपण अठ्ठशील घ्यायचं आहे, म्हणजे 8 प्रकारचे शील. जे पंचशील आहे त्याच्यामध्ये 3 शील ऍड होतात. त्याच्यातलं कामेशु मिच्छाचारा कट होऊन जातात आणि 3 ऍड होतात. जसं बाणातिपाता, अनिंददाना, मुसावादा. कामेशु मिच्छाचारा कट होतो, त्या ठिकाणी अब्रह्मचर्य वेरमणी येतं. आणि सुरा मेलय म्हणजे ठाणा. आणि मग येतं की नच्च गीत वादित विसुख दर्शन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिक्षापद समाधी आम्ही. तर मी नाच, गाणं, वादन हे काहीच पाहणार नाही आणि माझ्या डोळ्याला सुख उत्पन्न होईल असं दर्शन सुद्धा घेणार नाही. माला, गळ्यात घातलेल्या माळा, गंध म्हणजे पावडर, विलेपन आणखी काही लावलेलं असतं आपण ते, धारण मंडन कुठलं धारणही करणार नाही आणि त्याचं मंडन पण करणार नाही. म्हणजे मंडन करणे म्हणजे गोलाकार प्रकारे. आणि विभूषण सुद्धा ग्रहण करणार नाही. तुमच्या गळ्यामध्ये जे सोनं नाणं असेल ते सुद्धा मी काढून ठेवेल. फक्त श्वेत वस्त्रामध्ये मी विहारात येईल आणि हे शिक्षापद मी ग्रहण करते. मग काय आहे, उच्चासैना महासैना वेरमणी, म्हणजे उंच आसनावर मी बसणार पण नाही किंवा झोपणार पण नाही, महान आसनावर बसणार नाही किंवा झोपणार नाही. आणि पहिलं आपण ते बघितलेलंच आहे, अब्रह्मचर्य वेरमणी. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय, अनेक लोकांना प्रश्न पडतो. कामेशु मिच्छाचारा वेरमणी म्हणजे मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. पण केवळ तेवढंच मर्यादित नाही आहे ते. काम म्हणजे काय आहे, बुद्धिझम मध्ये जर तुम्ही डीप मध्ये अभ्यास केला पाली साहित्याचा, तर काम म्हणजे काय, तर कामछंद त्याला असं म्हटलं जातं. त्यामध्ये काय तर 5 प्रकारचे कामछंद आहेत, एकच नाही. ते तर फार नॉर्मल आहे. मी डोळ्यानं कुठलंही बघणार नाही, मी कानानं कुठलंही ऐकणार नाही, मी नाकानं कुठलंही स्वीकारणार नाही, जिभेने काही बोलणार नाही आणि कुठली चौपट घेणार नाही, आणि शरीराने कोणतं दुष्कर्म पण करणार नाही, म्हणजे स्पर्श सुद्धा करणार नाही. अशा प्रकारचे 5 कामछंद असतात. कामेशु मिच्छाचारा म्हणजे केवळ तेच नाही, तर हे 5 हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि अब्रह्मचर्य वेरमणी आपण बुद्धांच्या धम्मामध्ये वाचलं, ब्रह्मा सहंपती. तर पाली भाषेमध्ये आणि बुद्ध धम्मामध्ये, बौद्ध तत्वज्ञानामध्ये ब्रह्मा हे खूप वेळेस येतं. पण लगेच आपल्याला बाबासाहेब आठवतात. बाबासाहेब पहिल्याच 22 प्रतिनिधीत आपल्याला काय म्हणतात की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मग इकडे ब्रह्मा कसं काय आला, ब्रह्मा आला कसा काय, याचा तुम्ही कधी शोध घेतलाय का? तर ब्रह्मा हे पाली साहित्यामध्ये आणि हिंदुइझम मध्ये, हिंदुइझम मधला जो ब्रह्मा आहे तो BRAMH आहे, म्हणजे ब्रह्मा. पण पाली साहित्य आणि बौद्ध तत्वज्ञानातला जो ब्रह्मा आहे तो BRAHMA आहे, ब्रह्म. ब्रह्म ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ 4 ब्रह्मविहार, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, म्हणजे श्रेष्ठ विहार. ब्रह्मसंपत्ती म्हणजे कोणतं, कोणीतरी एखादा व्यक्ती त्यावेळेचा की ज्यावेळेस बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं. हे ज्ञान सूक्ष्म पण आहे आणि गहन पण आहे. हे आता मी सर्वसामान्य लोकांपर्यंत कसं सांगायचं, त्यांना कळलं तर पाहिजे. मी आता या ठिकाणी आलो आणि मोठमोठे दाखले दिले, पालीचे मोठमोठे कोटेशन बोलले, तर तुमच्या डोक्यावरून जाईल. ते तुमच्याशी तुमच्या भाषेचा संवाद साधावा लागेल, तरच तुम्ही ते एक्सेप्ट करू शकता, बरोबर. तर ब्रह्मसंपत्ती म्हणजे त्यावेळेचा एखादा एक मोठा माणूस, देव. आपण नेहमीच ऐकतो देव आणि मनुष्यांची शास्त्रा. तर देव म्हणजे कोण, कुशल चित्ताची माणसं. तुम्ही बसलेले सगळे देव आहात.
म्हणजे याच्यावर एखादा माणूस माझी वाद पण घालू शकतो. देव म्हणजे कुशल चित्ताची माणसं आणि मनुष्य म्हणजे आपण सर्वसामान्य माणसं. देव आणि मनुष्याची शास्त्र अशी तथागत बुद्ध. तर ब्रह्मा सहपतीने काय केलं की तथागतांना विनंती केली की तुम्ही या धम्माचं जे अन्वेषण केलेलं आहे, शोध घेतलेला आहे, इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना सांगा. तथागत त्याला म्हणाले की हा खूप गहन धम्म आहे, हा लोकांना समजणार नाही, हा ओव्हरलॅप होईल त्यांच्या डोक्यावरून. पण त्यांनी विनंती केली की नाही तथागत तुम्ही हे सांगितलंच पाहिजे. मग त्यानंतर काय केलं तथागतांनी 49 दिवस मैत्री सुखाचा आनंद घेतला. आपण त्या गाथेमध्ये वाचतो आपण की 7-7 दिवस एका वृक्षाखाली, राजा येतं नाव येतं, मुचिलिंद नाव येतं, बरोबर, असे 7 वृक्ष आहेत. 7 वृक्षाखाली तथागत बसले. त्यांनी फक्त स्वतःचं अवलोकन करत राहिले की मी हे ज्ञान तर ग्रहण केलं, पण हे लोकांना कसं सांगू, कोणत्या भाषेत सांगू, लोकांना कळलं तर पाहिजे. कारण पहिले तर 6 वाद आहेतच, त्यांचं तर काही कळत नाहीये, कारण शेवटच्या डेस्टिनेशनला आपण पोहोचत नाही. मग तथागतांनी 7 दिवस मैत्री सुखाचा आनंद घेतला आणि त्यानंतर ते म्हटले की आता मी परिपूर्ण झालेलो आहे, आता माझं पूर्ण शरीर मैत्रीने युक्त झालेलं आहे, आता हा धम्म हा मी लोकांना सांगितलं पाहिजे. मग तथागत गयेपासून निघाले तर वाटेत त्यांना सगळ्यात पहिले भेटला उपक. उपक नावाचा अचेलक नावाची त्यावेळेस एक पंथ होती, जमात होता. ज्याप्रमाणे निगंठनाथ पुत्राचं आपण नाव ऐकलं म्हणजे भगवान महावीर. तर भगवान महावीराचा धर्मस्थापन होण्यापूर्वी अचेळक नावाचे काही लोक असायचे, आजीवक लोक त्यांना म्हणायचे. ते याच्यामध्ये राहायचे, गुहेमध्ये राहायचे. ते कुठलेही कपडे वस्त्र परिधान करायचे नाही, नग्न असायचे ते. तर असा तो नग्न साधू उपक हा तिकडून येतोय आणि तथागत तिकडून जात आहे. दोघांची समोरासमोर भेट होते. तर उपक म्हणतो की तुम्ही कोण आहात? तथागत म्हणतात मी बुद्ध आहे. म्हणजे बुद्धाला सुद्धा सांगावं लागतं, आयडेंटिटी द्यावं लागते, ओळख द्यावं लागते की मी बुद्ध आहे. तो म्हणतो ठीक आहे, असाल तुम्ही बुद्ध, माझी वाट सोडा, मी चाललो माझ्या दिशेनं. तर जर उपक त्यावेळेस जर त्याच्या मनात करुणा उत्पन्न झाली असती किंवा तो जर तथागतांना शरण गेला असता तर पहिला जो शिष्य आहे तो उपक झाला असता. पण उपक निघून गेला. मग तथागत परत पुढे पुढे जात आहेत. पुढे जाताना मग सारनाथला त्यांना इसी पतन बिगदायवनामध्ये जे पूर्वी त्यांचे 5 परिव्राजक सोबत होते, जे अतिशय कठीण तप करत होते, ते भेटले. त्यांनी सुद्धा ठरवलं की तथागत म्हणजे सिद्धार्थाने आमची साथ सोडलेली आहे आणि यांनी आता मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे. आपण कठोर तपश्चर्या केली पण आपल्याला काही फळ मिळालं नाही. त्याला येऊ द्या इकडे, त्याचं आपण स्वागत पण करायचं नाही, त्याला बसायला पण द्यायचं नाही. पण जसे जसे सिद्धार्थ त्यांच्या समोर येत गेले तसे तसे ते त्यांच्या समोर आपोआप शरण गेले आणि ते पहिले 5 शिष्य बनले. आणि तथागतांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन त्या ठिकाणी दिलं. तो दिवस होता आषाढ पौर्णिमा आणि ते पाली साहित्यामध्ये धम्मचक्र प्रवर्तन सूक्त म्हणून कोट केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. मग ते कोण होते 5 शिष्य? कौंडिन्य, वप्प, भद्दीय, अस्सजी आणि महाना. त्याच्यामधले जे कौंडिन्य नावाचे आहेत ते सगळ्यात पहिले त्यांना श्रोतापत्ती झाले, सकदागामी झाले, अनागामी झाले आणि अरहंत झाले. तर कौंडिन्य आणि तथागतांचं काय रिलेशन आहे? तर ज्यावेळेस सिद्धार्थाचा जन्म होतो महामायेच्या पोटामध्ये, तिला ज्यावेळेस गर्भधारणा राहते, सुमेध बोधिसत्वाचा प्रवेश होतो आणि लुंबिनीला आपला जन्म होतो सिद्धार्थाचा. तर पहिल्यांदा सिद्धार्थाच्या शरीराचं अवलोकन करण्यासाठी असित मुनी येतात. हे बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये आपण वाचलेलं आहे. असित मुनी त्यावेळेचे फार वयस्कर म्हणजे मुनी होते. मुनी आणि ब्राह्मण याच्यात पण फरक आहे. आपल्याला बुद्ध आणि धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे पण नावं दिसतात आणि मुनी हे नाव येतं. तथागतांना सुद्धा आपण मुनी म्हणतो. मोनेय सुत्त नावाचं सुत्त पाली साहित्यामध्ये आहे. तर मुनी म्हणजे त्यावेळेचा या सगळ्या परंपरेला नाकारणारा आणि स्वतःचा मार्ग निर्माण करणारा असा मुनी. मुनीवर असे शब्द वारंवार येतात. तर असित मुनी यांनी सिद्धार्थाला पाहिलं तर त्यामध्ये एखाद्या महापुरुषाच्या शरीरावर लक्षणं असतात. त्याला 32 लक्षणं म्हणतात. 32 लक्षणं आणि 80 अरिव्यंजन असं म्हटलं जातं. तर त्यावेळेस ते सिद्धार्थच असतं, बोधिसत्व. कारण सुमेधने गर्भात प्रवेश केलेला असतो. ज्यावेळेस सिद्धार्थाला पाहतात त्यावेळेस ते पहिल्यांदा खूप हसतात आणि थोड्या वेळानं रडतात. राजा शुद्धोधन त्यांना विचारतो की बाबा तुम्ही हसले का आणि रडले का? तर त्यांनी सांगितले की हा मुलगा इतका मोठा होईल,
मोठा झाला तर हा जगाला दुःखमुक्त करेल, आणि जर तो बुद्ध जर झाला नाही तर मग तो चक्रवर्ती सम्राट अशोक होईल, चक्रवर्ती सम्राट होईल. पण तथागताची निर्मितीच तेव्हापासून होणार होती, म्हणून तथागत झाले. जर तथागत सम्राट झाले तर आपल्याला धम्म मिळाला नसता, म्हणून तथागत हे धम्म सम्राट झालेले आहेत. आपण सगळीकडे बघतो की तथागतांना धम्म सम्राट म्हटलं जातं, धम्म राजा म्हटलं जातं. तर त्यांनी सगळ्या सम्राटांवर मात केली, युद्धावर मात केली आणि बुद्धत्व आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलं. तर ज्यावेळेस सम्यक संबोधी प्राप्त नंतर जर पहिले जे शिष्य 5 झाले, त्यानंतर यश आला. यश नावाचा एक मोठा श्रेष्ठीचा पुत्र होता, तो सुद्धा असा भटकत होता, त्याला मार्ग मिळत नव्हता. यश आला. यश आल्यानंतर तथागतांशी त्याचा संवाद होतो आणि तथागत त्याला दीक्षा देतात. पण त्याला दीक्षा दिल्यानंतर त्याचे आईवडील दुसऱ्या दिवशी येतात. ज्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी आईवडील आल्यानंतर म्हणतात की तुम्ही आम्हाला न विचारताना दीक्षा कसं काय दिली. ते 5 परिवाराचे ठीक आहे, ते तर घर सोडून गेलेलेच होते ऑलरेडी, पण आमचा मुलगा, आमच्या घरात राहणारा हसता खेळता मुलगा, तुम्ही डायरेक्ट त्याला दीक्षित करताना भिक्खू बनवताय. तर तथागतांनी त्या ठिकाणी नियम बनवला की यानंतर जर कोणाला भिक्खू संघात प्रवेश करायचा असेल तर आपल्या आई वडिलांची किंवा कुटुंबाची आपल्याला परमिशन घ्यावं लागेल. हे झालं. मग यशचे 54 मित्र सुद्धा आले, म्हणजे एकूण झाले 60. 54 आणि 6 लोक, एकूण 60 लोक झाले, सगळे अर्हत झाले. ताई का बरं हसताय तुम्ही? माझं काही चुकतंय का? काही चुकत असेल तर सांगा तसं. तर 60 झाले, 60 हे अर्हत झाले. त्यानंतर तथागतांनी सांगितलं की चरत भिक्खवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देशेत भिक्खवे धम्मं आदि कल्याण मध्य कल्याण पर्योसान कल्याण सार्थक सव्यंजन पर्यो ब्रह्मचर्य प्रकाशित. म्हणजे भिक्खूंनो, आता तुम्ही विचरण करा. मी आता तुम्हाला जो धम्म दिलेला आहे, तुम्ही आता 60 लोक अर्हंत झालेला आहात आणि धम्माचा प्रसार हा संपूर्ण जम्बूद्वीपात व्हायला पाहिजे. तर तुम्ही आता विचरण करा, हा धम्म कसा आहे, हिताचा आहे, सुखाचा आहे, आणि हा मनुष्यांना द्या तुम्ही. देशेत भिक्खवे धम्मं आदि कल्याण मध्य कल्याण पर्योसान कल्याण. पूर्वी सुद्धा हा चांगलाच होता, नंतर सुद्धा चांगलाच, आता सुद्धा चांगलाच, असा हा धम्माचा तुम्ही प्रचाराने प्रसार करा. त्यानंतर 60 लोक निघून जातात आणि आपल्या धम्माचा प्रचाराने प्रसार होतो, हे आपल्याला माहीतच आहे. यानंतर खूप मोठी स्टोरी आहे ती, ते स्टोरी सांगत गेलो तर खूप वेळ जाईल आपल्याला. मी नंतर मग बाबासाहेबांवर येतो डायरेक्ट. तर बाबासाहेबांनी, आपण म्हणतो की बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला घोषणा केली येवला मुक्कामी की मी हिंदू धर्मात जन्मलो, हा माझा दोष नव्हता, परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही. पण बुद्ध धर्म स्वीकारेल असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हटले नाहीत. म्हणजे वाटल्यास अभ्यासकांनी त्यावर डिबेट होईल, अभ्यास करावा. बाबासाहेबांचा बुद्धाचा संबंध केव्हा आला, तर बाबासाहेबांचा आणि बुद्धाचा संबंध 1906 ला आला. त्यावेळेस बाबासाहेब 10वी उत्तीर्ण झाले होते. महार समाजामधला पहिला मुलगा, मॅट्रिक पास झालेला. त्यावेळेस त्यांचा सत्कार आपल्या मुंबईलाच दादा किळुस्कर गुरुजी, म्हणजे कृष्णराव अर्जुनराव किळुस्कर यांनी गौतम बुद्धाचं चरित्र लिहिलेलं होतं आणि राव बहादूर सिके बोले त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाचं चरित्र हे बाबासाहेबांना भेट म्हणून मिळालं आणि तिथून मग ते बाबासाहेबांचा बुद्धाशी संबंध जुळला गेला. 1906 पासून 1906 ते 1956 किती वर्षाचं अंतर आहे? 50 वर्षाचं. त्यानंतर बाबासाहेब 1913 ला कोलंबियाला गेले. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, MA करण्यासाठी BA पास होऊन कोलंबियाला गेल्यानंतर 1913 ते 15 पर्यंत त्यांनी MA चा थिसिस लिहिला आणि 15 ते 17 ला त्यांनी PhD पण केली आणि 17 ला मग त्यांना परत भारतात यावं लागलं, कारण शिष्यवृत्तीची कालावधी संपली होती. 1920 ला परत बाबासाहेब जातात. आपल्याला मूकनायक वर्तमानपत्र सुरू करतात बाबासाहेब 31 जानेवारी 1920 ला, आणि परत बाबासाहेब कुठे जातात? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. तर लंडनला पॉलिटेक सोसायटी आहे, जी पॉलिटेक सोसायटी 1880 साली इंग्रज जे अभ्यासक होते त्यांनीच ती स्थापन केलेली. मला त्याचं नाव आठवत नाहीये, ते काय नाव आहे त्यांचं? पॉलिटेक सोसायटीवाले, लंडनवाले, आपले सगळे जे ग्रंथ आपण नाही, मला आता नाव आठवे ना, रीज डेव्हिड. रीज डेव्हिड
TW रीच डेव्हिड आणि त्यांची पत्नी रीच डेव्हिड यांनी 1880 साली लंडनमध्ये पाली टेक्स्ट सोसायटी स्थापन केली. म्हणजे तथागतांचे जे काही प्रवचन आहेत, धम्मखंड आहे, जे 84,000 धम्मखंड आपण म्हणतो, जे त्रिपिटकामध्ये संग्रहित आहेत, जे पूर्वी फक्त पाली ही भाषा आहे, पाली लिपी नाही आहे, लिपी ब्राह्मी लिपी आहे. काही लोक त्यांना धम्मलिपी सुद्धा असं म्हणतात. तर ब्राह्मी लिपीमध्ये असलेली आणि बोलल्या जाणारी पाली भाषा ही सगळ्यात पहिले रोमनमध्ये TW रीच डेव्हिड यांनी 1880 साली आणली आणि अनेक ग्रंथांचं त्यांनी ट्रान्सलिटरेशन केलं, म्हणजे लिप्यंतरण केलं. आणि तिथून मग आपण तो अभ्यास करतोय, रोमन टू देवनागरी. आणि आजपर्यंत आपण 2025 पर्यंत तो अभ्यास आणलेला आहे. तर बाबासाहेब तिथे गेल्यानंतर पाली टेक्स्ट सोसायटीमध्ये सुद्धा गेले. त्यांनी तिथे अनेक ग्रंथ चालले. ग्रंथ चालल्यानंतर त्यांनी अभ्यास केला, अनेक भिक्खूंना सुद्धा भेटले. त्याचे संदर्भ आहेत विविध ठिकाणी साहित्यामध्ये. आणि हे सगळं करत असताना बाबासाहेब